महाराष्ट्र के आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर ने कल्याण डोंबिवली डॉक्टर मारपीट मामले पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि डॉक्टरों के साथ मारपीट करना बेहद गलत है। उन्होंने कहा कि दोषियों पर कानूनी और संवैधानिक तरीके से कार्रवाई की जाएगी। साथ ही डॉक्टरों के खिलाफ मरीजों या उनके परिजनों की शिकायत पर भी उचित कार्रवाई के निर्देश दिए हैं। नाला सोपारा वसई में अतिवृष्टि को लेकर उन्होंने प्रशासन को नागरिकों के लिए जरूरी स्वास्थ्य सुविधा उपलब्ध कराने के आदेश दिए हैं। डॉक्टर्सना मारहाण करणं हे निश्चितच चुकीचं आहे। आपण कुठलीही गोष्ट एखाद्या डॉक्टरची असेल किंवा कुणाची चुकली असेल तर त्याला एक संविधानिक पद्धतीनं त्याच्यावरती आपण त्याच्या वरिष्ठांकडे दाद मागू शकतो, तक्रार करू शकतो। आणि मला असं वाटतं की तशी तक्रार करून सुद्धा न्याय देण्याची प्रक्रिया आपल्या एकूणच लोकशाही प्रक्रियेमध्ये आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्याच्यावरती संविधानिक पद्धतीनेच आपण केलं पाहिजे। दुसरीकडे नाला सोपारा विरार या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, लोकांशी संपर्क तुटलेला आहे। आरोग्यासंदर्भात देखील तिथे आता येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी होऊ शकतात, काही उपाययोजना केलेली आहे सकल भागांमध्ये। आता पावसाचं प्रमाण ज्या दिवशीपासून वाढलंय त्याच्यापूर्वीच किंवा पावसाळ्याच्या पूर्वीसुद्धा आणि पाऊस ज्या दिवशी खूप वाढला आहे त्यावेळीपासून आपण सर्व आमच्या यंत्रणेला सूचना दिलेल्या आहे। पावसाळ्याच्या वेळेमध्ये सुद्धा लोकांना जे काय उपाय मिळायला उपचार मिळायला पाहिजेत त्याच्यासाठी आणि आफ्टर म्हणजे पाऊस झाल्यानंतर सुद्धा जे काही आजार उद्भवू शकतात त्याच्यासाठी सुद्धा नियोजन आपण केलं जातं की ज्या नियोजनाच्या माध्यमातून कुठल्याही नागरिकांना या सगळ्या आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत। या सगळ्या गोष्टींच्याबद्दल आम्ही अतिशय सतर्कतेने काम करतो। रमेश म्हात्रे यांच्या या मारहाणीमुळे डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे, काय आव्हान कराल डॉक्टरांना, कारण का रुग्णसेवा याच्यामुळे विस्कळीत होऊ शकते। माझी मी आपल्याला सांगितलं आहे की कुठल्याही डॉक्टर्सना मारहाण करणे किंवा कुठल्याही यंत्रणेतल्या एखाद्या अधिकाऱ्याला मारहाण करणे अशा गोष्टी चुकीच्या असतात। आम्ही सगळीच मंडळी ज्यावेळेला लोकांसाठी भांडत असतो त्यावेळेला आमची ही जबाबदारी आहे की आपण संविधानिक पद्धतीनेच या सगळ्या गोष्टीवरती गेलो। एखाद्या माणसाची चूक झाली असेल तर त्याच्यावरती सुद्धा ऑब्जेक्शन आपण घेऊ शकतो ना, आपल्याला कायद्याने तो अधिकार आहे, परंतु अशा गोष्टी घडणे अपेक्षित नाही। असं पावसाळ्यानंतर तुमच्याच शिवसेनेचे खरं तर हे नगरसेवक आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर कारवाईसाठी स्वतः मागणी करणार आहेत का? अशा पद्धतीने डॉक्टरांना, नर्सेसला मारलं, डॉक्टरांना, महिला डॉक्टरांना विशेष मारलं। मी आपल्याला सांगितलं की या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत। कारवाई करणं हा सोडूनच द्या, परंतु अशा प्रकारचे वारंवार जे काही घटना उद्भवतात त्याच्यासाठी कायद्यामध्ये सुद्धा आम्ही सगळीच मंडळी विशेषतः डॉक्टरांच्यासाठी एक स्वतंत्र बिल आणतो की त्या बिलामध्ये सगळ्याच डॉक्टरांना अशा पद्धतीचं मारहाण करणं त्याच्यावरती सुद्धा अजूनही सेक्शन्स आम्ही वाढवतो की ज्याच्यामुळे अशा पद्धतीचं काम कोणी करू नये। हा एक भाग आहे। आणि दुसरं, लोकशाही प्रक्रियेमध्ये काम करताना आम्ही सगळे राजकारणी मंडळी आहोत। राजकारणी मंडळी म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी जे काय एकूण सगळी आचारसंहिता पाळली पाहिजे त्यातला हा महत्त्वाचा भाग आहे, एवढंच मला